तर भावांनो, सगळ्यात आधी तुम्हाला आपला अलाइट मोशन ॲप चालू करून घ्यायचं आहे. ॲपची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे गेल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला जायचं आहे आणि जे काही तुम्हाला मी खाली बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिलेले आहे ते इथं ओपन करून घ्यायचे आहे. हे दोन्ही ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला आपले सगळ्यात आधी बीटमार्क इथं चालू करायचे आहे. बीटमार्कमध्ये तुम्हाला जे काही आपले दुर्गा माताचे जे काही फोटो असतील ते इथं ॲड करून टाकायचे आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं, सगळ्यात आधी सुरुवातीला एक फोटो इथं प्लसमध्ये जाऊन ॲड करून घ्या. तर मी सगळ्यात आधी आपले ऑलवर आपले जे काही फोटो आहे ते इथं ओपन करायचे आहे आणि हा फोटो असा आपण इथं लावायचा आहे. तर हा फोटो इथं लावून घ्या. फोटोला बरोबर इथं फुल स्क्रीन करा, म्हणजे आपल्या स्क्रीनच्या हिशोबानं फुल करा आणि बॅक येऊन फोटोची ड्युरेशन तुम्हाला 0.7 सेकंदापर्यंत इथं वाढवून टाकायची आहे, म्हणजे पहिल्या बीटमार्कपर्यंत. तर ही तशी वाढवून टाकायची आणि इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला इथं सर्च करायचं आहे सॅच्युरेशन सर्च केल्यानंतर पहिला इफेक्ट जे काय असेल ते स्टँडर्ड सेटिंग ॲड करा आणि सॅच्युरेशन याची फुल कमी करून टाका. सॅच्युरेशन कमी केल्याच्यानंतर बॅक या आणि पुन्हा परत आपल्या इफेक्ट्समध्ये जाऊन इथे सर्च करा कॉन्ट्रॅक्ट. बघू शकता हे जे काही कॉन्स्ट्रॅक्ट इथं सर्च केल्यानंतर ब्राईटनेस आणि हे जे काही कॉन्स्ट्रॅक्ट ही इथं तुम्हाला स्टँडर्ड सेटिंग ॲड करायची आहे आणि याचं जे काही कॉन्स्ट्रॅक्ट आहे हे तुम्हाला थोडं इथं वाढवायचं आहे, म्हणजे फोटो आपल्या इथं डार्क होईल. हे एवढं तुम्हाला सेटिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ऑपॅसिटी जे काय असेल ते थोडी तुम्हाला इथं कमी करायची आहे. ऑपॅसिटी तुम्हाला आपल्या फोटोची 50% इथं ठेवून टाकायची आहे. तर हे सुरुवातीला तुम्हाला एवढे सगळे इफेक्टला, म्हणजे या फोटोला एवढे इफेक्ट इथं लावून टाकायचे आहे. हे सगळे इफेक्ट या फोटोला इथं लावायच्या नंतर याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथून पुढे 7.12ला इथून जे काय आपले फोटो आहे तिथं आपल्याला सगळे फोटो इथं लावून घ्यायचे आहे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला इथं सेट करून घ्यायचं आहे. तर आपल्या सगळ्या फोटोला इथं सिलेक्ट करूया आणि फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथं बरोबर असं इथं सेट करून टाकूया. आपल्याजवळ जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला मी खाली दिलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही ते फोटो इथं ॲड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण सगळे फोटो इथे ॲड करूया. वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असेल ते तसं सेट करून टाकूया. आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बीटमार्क खूप जास्त येतील, तर त्या सगळ्या बीटमार्कमध्ये तुम्हाला प्रत्येक बीटमार्कमध्ये एक एक फोटो जे काय असेल ते इथं बरोबर इथं ॲड करायला लागेल. तर मी आपले सगळे फोटो इथं बरोबर इथं ॲड असे करून घेतो. तर अशा प्रकारे आपल्याला आपले सगळे फोटो जे काही ते फिल्स कंपोजिशन एरिया करून सगळे फोटो आपल्या बीटमार्कमध्ये इथे बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी आपले सगळे फोटो आपले इथे ॲडजस्ट झालेले आहे. बघू शकता काय, अशा प्रकारे जेवढे काही बीटमार्क आहेत सगळ्यामध्ये आपण आपले सगळे फोटो इथं ॲड केलेले आहे. सगळे फोटो ॲड केल्याच्यानंतर इथं सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, एक PNG आपली ॲड करून घ्यायची आहे. मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये PNG दिलेली आहे. PNG ॲड करा. PNGची ड्युरेशनसुद्धा जसं आपण पहिल्या फोटोची ड्युरेशन 7.12पर्यंत ठेवली तशीच या PNGला ॲड करून थोडी छोटं करून घ्यायचं आहे. तर हे एवढं इफेक्ट या पहिल्या याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं, आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. शेक इफेक्टमध्ये जे पहिलावाला फोटो आहे ज्याला जे काही इफेक्ट असेल ते इथं कॉपी करा. पहिल्यावाला इफेक्ट इथं कॉपी करून बॅक येऊन जायचं, पुन्हा आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन आता इथून पुढे जे काही फोटो असतील आपले 7.12पासून आपण जे काही फोटो लावले त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं डायरेक्टली पेस्ट करत राहायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट तुम्हाला असे करायचं आहे, म्हणजे सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट जे काय ती तसा पेस्ट करत राहायचा आहे. तर हे तुम्हाला कुठपर्यंत करायचं ते आधी सांगून देतो, कारण खूप सारे फोटो आहे, इफेक्ट लावत बसेल तर आपला खूप व्हिडिओ मोठा होऊन जाईल. हे तुम्हाला करायचं आहे बघू शकता 28.04 सेकंदापर्यंत. इथपर्यंत आपले जेवढे काही फोटो असतील या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं लावायचा आहे. हा इफेक्ट इथं लावायच्या नंतर आता आपण पुढची पण स्टेप तुम्हाला सांगून देऊया. हा 2 नंबरचा इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे. 1 नंबरचा इफेक्ट आधी सगळ्याला लावून घ्या, त्यानंतर 2 नंबर इफेक्ट इथं कॉपी करा. इफेक्ट ह्या इथं कॉपी केल्यानंतर 28पासून आपण जे काही लावले 28 सेकंदाच्या पुढे बघू शकता इथं हे जे काही मोठ्या ड्युरेशनवाला फोटो आहे त्याला तुम्हाला हा वाला इफेक्ट इथं 2 नंबरचा इफेक्ट इथं पेस्ट करायचा. इथं पेस्ट केल्यानंतर पुढे जायचं जरा तुम्हाला, याच्यानंतर इथे एकदा तुम्हाला हा इफेक्ट हे जे काही इफेक्ट आहे हे इथे तुम्हाला पेस्ट करून टाकायचं आहे. इथे पेस्ट केल्यानंतर आता इथून बघू शकता इथून मध्ये जे काही जागा येईल ते तुम्हाला बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन, म्हणजे जे काही मध्ये जागेमध्ये आपण जे काही फोटो लावले ते 3 नंबरचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे. पुन्हा आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे अशा प्रकारे आणि पुन्हा इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथून पुढे जे काही आता फोटो आहे बघू शकता इथे आपण हा इफेक्ट लावला, त्यानंतर इथून पुढे जे काही फोटो येतील त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा 3 नंबरचा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे हे सगळे जे काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचं, इफेक्ट्समध्ये जायचं आणि आपलं जे काही इफेक्ट आहे ते डायरेक्टली इथं पेस्ट इफेक्टचं एक ऑप्शन येते बघू शकता, ते डायरेक्टली इथं तुम्हाला पेस्ट करून टाकायचं आहे. म्हणजे काय आपलं इफेक्ट आहे ते आपल्या या फोटोला बरोबर इथं बसून जाईल. अशा प्रकारे आपण या सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे
ती तसं इथं लावून घेऊया. बघू शकता या फोटोला इथं, पुन्हा या फोटोला सिलेक्ट करून असं इथं पेस्ट रिपीट असं इथं करून घेऊया. तर सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं असा लावत राहायचा आहे. बघू शकता या फोटोला इफेक्ट लावायच्या नंतर आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथून बघू शकता हे एक लास्टचा फोटो इथं इफेक्ट आपण लावलेला आहे. त्यानंतर आपण हा इफेक्ट लावला 2 नंबरचा. पुन्हा याच्या पुढे पुन्हा पण आपण बीट मार्क आहे तिथं आपल्याला परत काय करायचं, आपला 1 नंबरचा जे काही इफेक्ट आहे बॅक येऊन आपला 1 नंबरचा इफेक्ट परत एकदा येऊन कॉपी करायचा आहे. हा इफेक्ट इथं कॉपी करायचा आणि पुन्हा परत आपल्या बीट मार्कमध्ये जायचं आहे. या ठिकाणी बीटमार्कमध्ये गेल्याच्यानंतर आता इथून पुढे आपण जे काही फोटो लावले होते बघू शकता या सगळ्यांना आपण इफेक्ट लावलेला आहे. या सगळ्या इफेक्ट लावल्यानंतर ह्या इफेक्टच्या नंतरच्या पुढे जे काही बीटमार्क असतील त्याला तुम्हाला हा 1 नंबरचा जे काही इफेक्ट आपण आधी जसा लावला सेम तसाच याला इथं असं लावून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे आपण सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं असं लावून टाकूया. सगळ्या फोटोंना इफेक्ट लावल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, आपण हा इफेक्ट नंतर लावून टाकूया बरोबर ॲडजस्ट करून. यानंतर तुम्हाला इथं 7.12ला येऊन इथं काय करायचं, एक शॅडो इथं लावून टाकायची आहे. शॅडो इथं लावून टाकायची. शॅडोची ड्युरेशन आधी शेवटपर्यंत इथं वाढून घ्यायची. शॅडो लावल्याच्या नंतर शॅडोची ड्युरेशन वाढल्याच्या नंतर याला काय करायचं, पुन्हा परत त्याच पॉईंटला येऊन आपल्याला जे काय आपण PNG सुरुवातीला लावलो ते शॅडो तेच आपल्याला ते PNG आपल्या शॅडोवर ठेवायची आहे. तर ते कशी ठेवायची बघू शकता. आधी PNGची पण ड्युरेशन शेवटपर्यंत वाढून घ्या. त्यानंतर थोडं आधामध्ये येऊन असे आहे जे काय आपली PNG आहे थोडी तशी छोटी करा. PNG छोटी करून बरोबर असे ते सेंटरला जे काही PNG आहे ती तशी ॲडजस्ट करून टाका. PNG ॲडजस्ट केल्यानंतर तुम्ही याच्यावर काही पार्टिकल्सवाली व्हिडिओ पण लावू शकता. ते कसे लावायचे, एकदम सुरुवातीला जायचं, मीडियामध्ये जायचं आणि आपला व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा तुम्ही. तर बघू शकता हा व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. व्हिडिओ ॲड करून बघू शकता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत येणार नाही, कारण आपला जे काही व्हिडिओ आहे ते मोठा आहे. तर त्यासाठी याची तुम्ही डुप्लिकेट लेअर इथं करू शकता. तर सगळ्यात याला इथं ॲड करा. याची ब्लेंडिंग तुम्ही आधी स्क्रीनमध्ये करा. ब्लेंडिंग स्क्रीनमध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट इथं दिसून येईल. ही ती इफेक्ट दिसल्यानंतर याला इथं काय करायचं, झूम इन करायचं खालच्या टाईमलाईनला आणि याचं इथं डुप्लिकेट करून घ्यायचं. या ऑप्शनवर क्लिक करून डुप्लिकेट लेअर करायचं आणि पुन्हा याला काय करायचं, असं इथून पुढे असं ढकलून टाकायचं जिथपर्यंत आपली बीट मार्क आहे तिथपर्यंत. काय अशा प्रकारे. आणि बाकी याचा पुढचं जे काही पार्ट असले इथून याचा आधीचा ती त्याचं तर कट करून टाकायचं आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन क्लिक करून तुम्हाला आपला आजचा रेडी व्हिडिओ ते एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.